हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत फराळीचा झटपट होणारा असा चिवडा। हा चिवडा बनवण्यासाठी आपण घरचाच मसाला तयार करून वापरणार आहोत, बाहेरचा कुठलाही मसाला या ठिकाणी आपण वापरणार नाहीत। वेळेस मसाला एकदम चिवड्याच्या खाली तळाशी जमा होतो, तर तसे न होण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये काही खास ट्रिक्स वापरणार आहोत, तर ते चला पाहूयात। या ठिकाणी मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत। हे मुरमुरे मी चाळणीने चाळून यातली सगळी डस्ट काढून घेतलेली आहे। तर चिवडा मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे धने पावडर, 1 चमचा बडीशोप, 2 चमचे जिरे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे। हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे। या ठिकाणी आपला चिवडा मसाला बनवून तयार आहे। या ठिकाणी मी कढई तापून त्यामध्ये मक्याचे पोहे तळून घेतलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला हाय फ्लेमवर मक्याचे पोहे चांगले असे खमंग तळून घ्यायचे आहेत। साधारण अर्धा किलो चिवड्यासाठी या ठिकाणी मी 60 ग्रॅम मक्याचे पोहे वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी मी 1 वाटी मोठी वाटी शेंगदाणे तळून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला मंद आचेवर ते शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत। तडतड असा आवाज आला की शेंगदाणे आपल्याला या ठिकाणी बाहेर काढून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी खोबऱ्याचे काप तळून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला मंद आचेवर हे तळून घ्यायचे आहेत। जास्त तळले गेले ना हे खोबऱ्याचे काप आपल्याला चिवड्यामध्ये कडवट असे लागतात, त्यामुळे थोडासा रंग चेंज झाला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आता मी या ठिकाणी 1 वाटी डाळवे टाकत आहे। डाळवेही आपल्याला मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी डाळवे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे हे मी लगेच काढून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। चांगला असा तडतड असा आवाज येऊ द्यायचा आहे आणि कढीपत्त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी लसूण टाकून घेते। लसणालाही आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता लसणाचा असा कलर चेंज झालेला आहे। आपण ह्याला साईडला प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी आपण मसाला बनवणार आहोत। त्यासाठी गरम तेलामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घातलेले आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। मगाशी करून घेतलेला मसाला आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। या ठिकाणी मी 2 चमचे मीठ वापरलेले आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। तयार करून घेतलेले साहित्य ही मुरमुऱ्यावरती टाकून घेते। या ठिकाणी मी जाड बुडाचे पातेले वापरले आहे। आता हे चांगले आपण साहित्य मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी मी मुरमुऱ्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करून घेत आहे। गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे। या ठिकाणी सगळे आपले साहित्य मुरमुऱ्याला लागलेले आहे। तर मग असे तळून घेतलेले सगळे साहित्य या ठिकाणी मी मिक्स करून घेत आहे। हे सर्व साहित्य आपल्याला शेवटी टाकून घ्यायचे आहे, त्यामुळे मसाला कुठल्याही साहित्याला लागणार नाही, त्यामुळे बुडाशी कुठलाही मसाला राहणार नाही। ही ट्रिक्स आपण नक्की ट्राय करा, ह्याच्यामुळे चिवड्याला खाली तळाशी काहीही मसाला राहणार नाही। सर्व साहित्य या ठिकाणी आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो आहे। चांगले मुरमुरे भाजून निघतील, त्यामुळे मुरमुऱ्याचा चिवडा हा खमंग लागणार आहे। या ठिकाणी मी 2 मोठे चमचे पिठी साखर यामध्ये टाकून घेत आहे। हे सगळे पिठी साखर आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे, त्यामुळे चिवड्याला चांगली चव लागेल। तर आपला मुरमुरा झटपट बनवून तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तर या ठिकाणी आपला चिवडा बनवून तयार आहे। तर फराळीच्या पदार्थामध्ये तुम्ही हा चिवडा बनवू शकता, कुठं प्रवासाला जाण्यासाठी सुद्धा हा चिवडा बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला भेटूया आपण एक नव्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।